साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून पिंपरीच्या संमेलनाच्या नंतर गेल्या 15 महिन्याच्या कालखंडामध्ये सुमारे 379 कार्यक्रम झालेले आहेत आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुमारे 70 ते 80 हजार किलोमीटरचा प्रवास झाला। या सर्व कारकिर्दीमध्ये माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या वाट्याला साधारणपणे एक संपादन माझ्या एकूण अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात निघालेलं आहे। सचिन इटकर, महेश तोरवे पाटील आणि उद्धव कानडे यांनी संपादन केलेलं 400 पानाचा एक ग्रंथ हा प्रकाशित झालेला आहे। तो वर्डस्मिथ या पब्लिकेशननं प्रकाशित केला। दुसरं संमेलनाध्यक्षाची आत्मकथा हे पुस्तक माझं चेतक बुक्सने प्रकाशित केलं। नंतर मुंबईचे एक पत्रकार विवेक कांबळे यांनी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची मीमांसा असा एक ग्रंथ तयार केलेला आहे। असे 3 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि डॉक्टर नि माळी हे सेवानिवृत्त इंग्लिशचे प्राचार्य यांनी माझ्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवाद पूर्ण केलेला आहे आणि तो आज आम्ही फक्त डिक्लेअर करतो आणि 1-2-4 महिन्यामध्ये त्याचं पुस्तक स्वतंत्र येत आहे। आत्मकथनेची ही एक इंग्लिश आवृत्ती निघते आहे माझ्या आत्मकथनाची। त्याचबरोबर 5 लाख रुपयाचा निधी डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूटने मला दिला होता आणि 1 लाख महाराष्ट्र साहित्य परिषदेनं दिले होते। या 6 लाखाचा म्हणजे 1 लाखाचा आणि 5 लाखाचा वेगवेगळा हिशेब या पूर्ण कालखंडामध्ये इन्कम टॅक्स सल्लागार आमचे मित्र संतोष सावंत यांच्या मदतीनं आम्ही तो तयार केला आणि आज तो पत्रकारांना आम्ही सगळ्यांच्या सुपूर्द करतो आहोत। सुनीता राजे पवार आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने खजिनदार म्हणून इथे उपस्थित आहेत। त्यांना तो आपण इथला 1 लाखाच्या चेकचा हिशेब त्यांना सादर करतो आहोत आणि पी.डी. पाटील हे जे कुलपती आहेत डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे त्यांचे प्रतिनिधी पण इथे हजर आहेत। त्यांना पण आपण 5 लाखाचा हिशेब सादर करतो आहोत। एकंदरीत 15 महिन्याचा कालखंड अत्यंत समृद्ध, अत्यंत सुखदायक आणि समाधानाचा गेलेला आहे। सर्वच पत्रकार आणि सर्व संपादकांनी खूप अशा प्रकारचं सहकार्य सगळे केले। 1-2 अपवाद जर वगळले तर एकूण महाराष्ट्राची पत्रकारितेनं भूमिका आणि या संबंध तपशील त्याच्यातला जो आहे वैचारिक तपशील असेल, भूमिकेतला वेगवेगळा तपशील असेल, तो सर्वांनीच चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय दिलेला आहे। सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नावरचं भाष्य त्या वेळेच्या ज्वलंत आणि जिवंत प्रश्नावरती मी त्यावेळी दिलेलं आहे आणि त्याची ही नोंद महाराष्ट्राच्या रसिकांनी घेतलेली आहे। माझ्या परीनं, माझ्या कोतीप्रमाणे आणि माझ्या भूमिकेनुसार मराठी भाषा, मराठी संस्कृतीची सेवा करण्याचा मी प्रयत्न केला। अद्याप ही निमंत्रणं आणि व्याख्यानं चालूच आहेत। प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी अजून ते चालूच राहील असं मला वाटतं आणि जोपर्यंत माझी क्षमता आहे किंवा माझं प्रकृती व्यवस्थित मला साथ देते तोपर्यंत मराठी भाषेवरचं प्रेम आणि मराठी संस्कृतीच्या एकात्मतेची भूमिका, भारतीय राष्ट्रवादाच्या आणि आंतरराष्ट्रीय वादातील विश्वात्मक शांततेच्या दृष्टीनं असणारी माझी जी सांस्कृतिक भूमिका आहे ती मांडण्याचा मी निश्चितपणे हयात प्रयत्न करणार आहे।